नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसी, तालुका जिल्हा नाशिक। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रेड डायमंड ह्या रोपाबद्दल थोडीशी माहिती दिली होती। कसं रोप बनतं, काय हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं। तर आपण तो प्रयोग करतोय आता। मला पण मी भविष्यात तो लावणार आहे, पण त्याच्या पहिले साधारणतः 5 झाडं मी आणलेली होते आणि हे 5 झाडांचं लागवड मी आता करणार आहे। तर कशी लागवड करायची जी मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो, त्याची लागवडीचं मी तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण ह्या रेड डायमंड कसा असतो हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। पण पहिले आता आपली सुरुवात जी आपण करतोय श्री गणेश हा लागवडीपासून करूया। हे बघा, हे असे झाड आहे, असं खड्डा आपण जो आहे आपल्याच तायवान पिंक पेरूच्या प्लॉटमध्येच एका गल्लीमध्ये आपण हे सगळं ॲडजस्ट करतोय। हे खत आहे, हे खत मी ह्या खड्ड्यांमध्ये सगळं टाकून देतो। आता पहिले जेवढेचे जे खड्डे आहेत साधारणतः अंतर हे 6 ते 7 फूट 2 झाडांमधलं असायला पाहिजे। त्या हिशोबाने मी हे सगळं खड्डे करून तिथे हे खत वगैरे सगळं टाकून घेतो। साधारणतः आता 5 जे आहेत 5 खड्डे केले, 5 झाड आहेत आपले, 5 खड्डे वगैरे सगळे मी करून घेतले। आता आपण झाड कसं लावायचं ते आपण बघूया। बघा, हे जे आहे ते तुम्हाला सांगितलं होतं, भेट कलम असतो हा स्ट्रॉंग असं खाली जे आहे, कारण की इथे भेट कलम म्हणजे तिथं जॉईंट असतो, बरोबर। म्हणजे खाली आपण जसं म्हणतो रानटी झाड किंवा गावठी प्रजातीचं झाड असतं। ह्या अशा प्रकारे हे आहेत। साधारणतः झाडावरतीच 2 महिने ठेवल्यानंतर हे असं, म्हणजे इथे जर तुम्ही लावताना बरोबर माती आपण इथपर्यंत घेणार आहे, माती पूर्ण इथपर्यंत घेणार नाही आहे आणि इथे फुटायला पण नको आहे खाली, कारण की जर खाली फुटवा सुरू झाला तर गावठी झाडच चालू होऊन जातं, म्हणजे तुम्हाला याचा जास्त उपयोग होत नाही। म्हणून ही पण काळजी आपल्याला घ्यायची आहे। आता हे मातीमध्ये हे आपलं जे खत आहे, खताचं बेसल डोसचं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे सगळं, त्याच्यामुळे ते काही जास्त तुम्हाला मी सांगत नाही। फक्त हा जो खड्डा जो आपण केला आहे, बरोबर, हे झाड मी बऱ्याच जणांना वाटत असते हे झाड नंतर भविष्यात हे झाड मी काढून घेणार आहे, त्याच्यामुळे तिथं ते काही आपण ठेवणार नाही आहे झाड। हे बघा, आता हा इथपर्यंत असं हा मी इथं ठेवून दिला आणि व्यवस्थित पद्धतीने याला पूर्ण दाबून घेऊन दिसते ना अशात। हे बघा, आता ही इथं ही झाली अशी एकदम परफेक्ट पद्धतीने याची झाली लागवड, बरोबर। कशा पद्धतीने काय याचं नियोजन असतं काय ते आता आपण पूर्ण सगळं ते बघणार आहोतच, बरोबर। इथं या खड्ड्यामध्ये पुढचं अशाच प्रकारे सगळी लागवड आपली असणार आहे। झाडं तशी सगळ्यात महाग असतात याची खरी ॲक्च्युअल जर बघायला गेलं तर याला जारबी रेड पण म्हणतो आपण, गुजरात रेड म्हणतो, दिल्ली रेड म्हणतो, रेड डायमंड असे सगळे नावं याला आहेत, वेगवेगळे नावं त्याला आहेत, पण व्हरायटी ही एकच आहे रेड डायमंड। तसा गुजरातमध्ये रेड डायमंडचं मेन जी व्हरायटी जी आहे मेन ती गुजरातमध्ये आहे आणि तिथेच त्याच्यावरती संशोधन पण केलं जातं। रेड डायमंडच्या बाबतीत असं आहे की सेटिंग जरा थोडीशी कमी असते, टेम्परेचरमध्ये सेटिंगला थोडा प्रॉब्लेम असतो, हे सगळे प्रॉब्लेम त्याचे आहेत। पण याच्यावरतीही संशोधन करून पेरूच्या खूप सगळ्या प्रजाती रेड डायमंडच्या त्यांनी डेव्हलप केल्या आहे। 200 रुपयापर्यंत हुंडी तिथं मिळत असते। माझं सर्व जे विक्रेते त्या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे। तर अशा प्रकारे आता याच्यावरती आपण नंतर पाणी टाकणार आहे आणि एकदा पाणी टाकलं म्हणजे हे कंप्लीट झालं। तर या 2 हुंड्यात आपल्या कंप्लीट झालं। तिसरी हुंडी सगळ्या टोटल ज्या आपल्या आहेत या 5 हुंड्या ज्या आहेत आपल्या, त्या 5 हुंड्यांची लागवड आता आपण करणार आहे। तर जसं जसं काय होईल याची काय परिस्थिती असणार हे आपल्याला आता तायवानची तर सगळी माहिती तुम्हाला मी देत असतोच, त्याच्याचबरोबर आता रेड डायमंडची पण सगळी माहिती तुम्हाला मिळेल। चालेल, भविष्यात जेवढं पण काय आहे मेन प्लॉटला व्हिजिट देऊनच पूर्ण व्हिडिओ म्हणजे फळ कसं असतं काय असतं त्या शेतकऱ्याचं बोलणं करून, बरेचशा शेतकऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे, ते करून मी तुम्हाला येणारा व्हिडिओ नक्कीच बनवेल। तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद। काही सजेशन्स असतील तर नक्कीच तुम्ही सांगू शकता। चालेल, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।